नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे VN स्टुडिओ. आणि आज मी आपल्या सर्वांना घेऊन जाणार आहे लातूर येथे. आणि लातूरमध्ये आपण आज पाहणार आहोत की येळ अमावस्या ही कशा पद्धतीने या ठिकाणी सेलिब्रेट केली जाते. येळ या शब्दाचा अर्थ तसा, येळ म्हणजे सात असा होतो, म्हणजे कन्नडमधलं सात असा त्याचा अर्थ होतो. म्हणून बहुतेक वेळा सात तत्वांचा किंवा सात दगड मांडून किंवा त्याच्या देवता करून या ठिकाणी त्याची शेतामध्ये पूजा होत असते. आणि भरपूर दिवसाची इच्छा होती की आपण प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी एकदा अनुभव घ्यावा की कशा पद्धतीनं लातूर जिल्ह्यामध्ये येळ अमावस्या साजरी होते. आणि पूर्वी लहानपणी लक्षात यायचं की मुख्यमंत्री असताना, म्हणजे विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना पेपरला हमखास बातमी यायची की साहेब आज वेळ अमावस्यासाठी लातूर येथे आले आहेत. तर आपण पाहू शकते कशा पद्धती या ठिकाणी पूजा आहे. अतिशय सुंदर असा हा सारा पूजा मांडलेली आहे. थोडक्यात आपली जी भारतीय संस्कृती आहे ती निसर्ग पूजक आहे, किंवा निसर्गाच्या विविध रूपांचं विविध मुहूर्तावर पूजा केली जाते. तशा पद्धतीच काहीशी पूजा मलाही वाटली. या ठिकाणी छोट्याशा मंदिरासारखं हे बनवलं जातं आणि त्यामध्ये लक्ष्मी ठेवली जाते. म्हणजे शेतकऱ्याला शेवटी त्याचं शेत किंवा जे पीक आहे तेच लक्ष्मी आहे. आणि या ठिकाणी पूजा केल्यानंतर शेतकऱ्याची भरभराट होईल किंवा छान पद्धतीने त्याचं वर्ष जाईल अशा पद्धतीनं. आणि विशेष म्हणजे मी कशासाठी आलो होतो, म्हणजे या ठिकाणी आम्ही असं ऐकलो की वेगळ्या प्रकारचंच काहीतरी इथं जेवण असतं आणि ते पाहण्यासाठी मी आलो होतो. बघा, हे आहे आंबील, हे आहेत उंडे, हे आहे वरण, सोबत आहे बाजरीची भाकरी आणि तिळाची पोळी, भात, आणि अजून एक पदार्थ आहे जो की असतो खीर. गव्हाची खीर बनवली जाते. त्या खिरीमध्ये दूध, त्याबरोबर त्यावरती मस्तपैकी तूप टाकून अतिशय सुंदर असं जेवण या ठिकाणी बनवलं जातं. आणि सर्व कुटुंब आजच्या दिवशी शेतामध्ये येतात. शेतामध्ये देवतांची पूजा केली जाते आणि छानपैकी आपला दिवस आनंदामध्ये या ठिकाणी फॅमिली एन्जॉय करत असते. आणि अतिशय छान असं आपलं आजचा दिवस गेला आहे आणि आपण निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.